हिंगोलीत मुसळधार पाऊस झालाय। मुसळधार पावसानं शेती पिकांना दिलासा मिळालाय। जिल्ह्यात 24 तासात 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। 30 पैकी 27 मंडळात अतिवृष्टी झाली आहे। सोयाबीन पिकाच्या वाढीला त्याचा फायदा होताना दिसतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। खरं तर शेतकऱ्यांना गेल्या 2 महिन्यापासून पावसाची परीक्षा लागली होती आणि काल जो बरसलेला पाऊस आहे खरीप पिकासाठी नवसंजीवनी ठरला आहे। आपण एका सोयाबीनच्या शेतामध्ये आहोत। आपण पाहू शकता सोयाबीनचे पीक जे आहे ते सध्या डोलामध्ये आलेलं आहे, कारण बहरलेलं पीक आता दिसत आहे। कारण या पिकाची वाढ देखील जी आहे आता चांगलीच वाढलेली आहे। कारण आपण पाहू शकता की यापूर्वी जे आहे ते पिकाची वाढ खुंटलेली होती, मात्र काल झालेला पाऊस हा खरीपाच्या पिकासाठी दिलासा धरलेला आहे। कारण हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त जे पीक आहे सोयाबीनचं घेतलं जातं आणि हिंगोली जिल्हा जर तसं म्हटलं तर हळदीचा जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे। आणि अशाच परिस्थितीमध्ये सोयाबीनचं पीक सर्वात जास्त घेतलं जातं, कारण वर्षभराचं जे काय शेतकऱ्याचं नियोजन असतं हे सोयाबीनच्या पिकावरच असतं। आणि या सोयाबीनच्या शेतामध्ये जे आहे आता चांगलं पीक भरल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। कालचा पाऊस जो आहे तो आल्हाददायक पाऊस म्हणावा लागेल, कारण शेतकऱ्यांना पावसाची अत्यंत परीक्षा लागली होती। आणि अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे आहे तर जेव्हा पाऊस नव्हता तेव्हा आपल्याकडे जे असलेले पाणी आहे ते देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र काल झालेला पाऊस हा शेतकऱ्यासाठी नवसंजीवनी ठरला आहे। कारण आता निश्चितच जे आहे तर सोयाबीनला आता फुलं लागणार आहेत, आणि फुलं लागणार जे आहे तर सोयाबीनच्या उत्पन्नात देखील आता वाढ होण्याची शक्यता आता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये सध्या तरी समाधानाचं वातावरण जे आता पाहायला मिळतंय। संतोष भिसे, सोडेगाव परिसर, हिंगोली।